मित्रांनो, आज आपण अशा एका बालकलाकाराबद्दल बोलणार आहोत ज्याने एका भूमिकेने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पंढरीची वारी या चित्रपटातील निरागस विठोबा आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. पण त्या चिमुकल्या कलाकाराचं खरं आयुष्य मात्र अत्यंत दुर्दैवी ठरलं. 1988 मध्ये प्रदर्शित झालेला पंढरीची वारी हा मराठी चित्रपट आजही आषाढी एकादशीला आवर्जून पाहिला जातो. या चित्रपटात शेवटी विठ्ठलाच्या रूपात मुक्या मुलाची भूमिका बालकलाकार म्हणून बकुल कवठेकर यांनी साकारली होती. त्यांच्या निरागस अभिनयाने लाखो प्रेक्षक भारावून गेले. बकुल हे या चित्रपटाचे दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांचे सुपुत्र होते. इतक्या लहान वयात त्यांनी साकारलेली भूमिका आजही अनेकांच्या आठवणीत ताजी आहे. विशेष म्हणजे त्या भूमिकेनंतरही लोक त्यांना प्रेमाने विठोबा म्हणून ओळखू लागले. मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं. शिक्षणासाठी पुण्यात असताना अवघ्या तरुण वयात 2002 साली बकुल कवठेकर यांचं निधन झालं. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला एक गुणी कलाकार गमवावा लागला. आज बकुल आपल्यात नसले तरी पंढरीची वारीमधील त्यांचा निरागस चेहरा आणि विठोबाची भूमिका प्रत्येक आषाढी एकादशीला पुन्हा जिवंत होते. हा चित्रपट पाहताना अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं, कारण पडद्यावर दिसणारा तो चिमुकला कलाकार आता आपल्यासोबत नाही. त्यांचे भाऊ समीर कवठेकर यांनी मात्र चित्रपट आणि मालिकांच्या क्षेत्रात काम सुरू ठेवले. त्यांनी अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये कार्यकारी निर्माता म्हणून योगदान दिले आहे. मित्रांनो, बकुल कवठेकर यांचं आयुष्य जरी खूप छोटं ठरलं तरी त्यांनी साकारलेला विठोबा कायम अमर राहील. बकुल कवठेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जर तुम्हाला ही पंढरीची वारीमधील विठोबा आजही आठवत असेल तर कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.